कसं चाललंय इकडं पॉपकॉर्न कसं चाललंय बघितलं का? येतं शंभू तुमचं दाजी इकडं स्वीटी आणि आप्पा. तर स्वीटीने आता ना मस्त असं पॉपकॉर्न बनवलेलं आहे बघा या कुकरमध्ये. इथं शंभूसाठी दिलेलं आहे काढून. तर कसं झालंय पॉपकॉर्न? एकदम मस्त एकदम मस्त छान छान झालंय ना? केले. हा तायशानेच केलंय. मी नाही कधी इतक्या वेळा तिने बऱ्याच वेळा करते. बुधवारचं घेऊन येते ना तर 3 वेळा तर ती दुसऱ्या बुधवार पतवर करते. पण मी एकदा पण नाही करत, तिचं तीच करते. म्हणजे एका आठवड्यात 3 वेळा बनवते. मीठ कमी पडलंय का थोडं? मीठ कमी पडलंय. मागच्या वेळेस पण एकदा बनवलेलं ना आपण, मीठ नव्हतं टाकलं, तुझ्या लक्षात नव्हतं बघ. त्यावेळेस ज्याच्याकडं ज्या मामांकडून आपण घेतो ना हे पॉपकॉर्नची मका, तर त्यांनी व्हिडिओ बघितला आणि सांगितलं तुम्ही त्या पॉपकॉर्न मध्ये मीठ नाही टाकलं. तर चला असू द्या. काय काय हळद नाही लागली ना त्याच्यामुळं. तर एका ताईंची मला कमेंट आलती की ताई माझ्या मुलीला पॉपकॉर्न लय आवडतं पण मला बनवता येत नाही, म्हणून कसं बनवायचं सांगा. तर याच्यात आहे ना ताईने, मी तर काय बनवत नाही पण माहिती आहे मला. तर पहिल्यांदा ताईने कुकर घेतला, त्याच्यामध्ये तेल टाकलं. 2 पळ्या तेल टाकते ना एका कुकरला. 2 पळ्या तेल टाकलं, त्याच्यात हळद टाकली, चवीनुसार मीठ टाकलं आणि मीठ टाकून नंतर मका टाकली आपल्याला पाहिजे तेवढी, त्याच्यात बसन एवढी. तर मका किती मूठभर किती टाकते, वाटी भरून पेला भरून, 1 पेला भरून मका टाकली. सगळी हलवली, मिक्स केली. त्याला हळद मीठ सगळ्या मकाला लागण असं केलं. त्या गॅसवरती ठेवली आणि नंतर थोडीशी फुलायला लागली की मग ही झाकण लावून ठेवलं पॅक. किती वेळ? 2 मिनटं. 2 मिनिटात ही एकदम मका अशी फुलून एकदम पॉपकॉर्न तयार झाला आहे का नाही पेल्या? छान लागते ना? तर यांचं बघा इकडं पॉपकॉर्न खायचं चाललेलं आहे. आता कलिंगड खाल्लं, टरबूज खाल्लं, सरबत पिली आणि आता पॉपकॉर्न खात बसलेत. उन्हातानाचं ही बघा ऊन आहे मस्त असं. दुपारचे 2-2:30 वाजले, तर 2:30 वाजून गेले असते बहुतेक. 3:30 वाजले. इतकं उशीर झाला आपण बसलोय. 2 वाजता मी मगाशी व्हिडिओ चालू केलेला. तर आता म्हणलं तुम्हाला सांगाव की आपण जेवण पण केलं मस्त असं. चहा कर म्हणले, उन्हातानाचं नको म्हणलं, चहा पॉपकॉर्न केले तीच खावा आहे का नाही आपा? कसं झालं या? साखर नाही म्हणून सांगते. अहो उन्हातानाचं नको, साखर हाय आपा. तुम्हाला लगेच म्हणलं तरी चहा करून देते. अशी साखर संपली पण दुसरी साखर आहे ना, पिठी साखर आहे की. पण नको, उन्हातानाचं चहा नसतो प्यायचा, चांगला नसतो. बरं राहून दे. चांगले झाले ना पॉपकॉर्न? हा, एक नंबर झाले पण सगळं कृष्णाला, पिवड्याला, पोरांना लय आवडतं, सगळं राधिकाला खाल्ल्याशिवाय नाही. सगळं खाल्ल्याशिवाय ना. ती मका आहे ना ताय, दुसरी आणलेली तशीच आहे पूर्ण गेल्या बुधवारी. ती तशीच आपा जाताना घेऊन जावा. पूजा पण बनवते, पूजाला पण येतं ती बनवण. कृष्णाला, पिवड्याला आवडतं, राधिका, ओमडा खात्यान, दुर्गा माऊ सगळी खात्याने. यांची कशी तोंड चाललं बघितला, मी चिकटी बडा बडा करते. हा, संपली ताय टाकायच्यात. तर भैया म्हणतो या ताय तू तिथं थिएटरच्या बाहेर एक दुकान टाक, शॉप टाक म्हणतो या पॉपकॉर्न बनवायला, आहे का नाही? केवढ्याला असते ही? हा ना, 50-100 रुपयाला जेवढा डब्बा असतो फक्त, जास्त असतो. तर चला आता व्हिडिओला करते इथं चेंड. आपा जाणार आहेत पोपळजला, शंभू थांबणार आहे इथं, आहे का नाही तुला? काय म्हणते मग? आपण राजा घेऊन आलेत बघा तिकडून पोपळजवरून, जिमीकडे गेल्या. तर चला गहू टाकला बघा आज उन्हाला अजून. बारामतीवरनं घेऊन आलेत गाडीवर. पोपळजवळ काय असं इकडचे तिकडे होत या. करू व्हिडिओला एंड आता. ती काय आपा करावं लागतं. एका जागा घट्ट होतं. तर बघा आता आपा उन्हाळ्यात आलेत बघा. आता दुपारचे 2 इकडे आलेत आपा आणि आपण येताना आणली बघा स्लाइस. फ्राईड नाही, ती स्लाइस आहे. काय ती काय म्हणा की काय स्लाइस? माझा नाही, ती स्लाइस आहे. नाव आहे की काय? हा या तुम्ही बी प्यायला या मित्रांनो. ग्लास सांग की. तर मम्मीने इकडं अशी भाजी टाकली शिजायला. या प्यायला चालू आहे बघा ही खाल्लं. घ्या की ओतून. घ्या की होतं आयो. काय आपलं घ्यायचं का? कस काय आपा बघा. कमेंट कोणाला जास्त असतो म्हणा. हा, सगळी सारखी. आपापल्या हाताने घ्यायचं. ग्लास सारखी सगळी. ही मोठा आहे, ती लहान ती आहे. बारीक आहे. चेस करा की मग. चेस करा की आपा. नको का हो? आपा तुमचा कुत्ता कुठं ठेवला? काल पण आपा याच टायमाला आलत. हे बघा स्लाइस घे पिल्या. तर की
त्याला डायरेक्ट बाटली पाहिजे त्या लहान लेकरांसारखी. कृष्णासारखं बाटली पाहिजे की नाही त्यात मग एवढी सगळं असाना. काय म्हणलं पण बाटलीच पाहिजे. त्याला ये म्हणलं होतं ना. नाही ते कारबा भरा जायचा नाही येत मग. हा मला पण म्हणला होता कडबा भरायचा आहे ताई म्हणला राहिलेला. इकडं बसलाय मन्या, तिकडं बसलाय गोल्या. हाय नमस्कार सगळ्यांना. तर बघा आता वाजले दुपारचे 1:30 आणि आमचा आजचा प्लॅन होता बघा बाळूमामा जायचं आपल्या गावात ना. बाळूमामांची मेंढरं वगैरे आली, 10 नंबर पालखी आलेली बघा. तर मला 11 साडे 11 वाजता निघायचं होतं, पण तेवढ्यातच बघा मामा मामी आलेत बघा पोपळजवळनं. तर राहिलं बघा. आता मला लय ऊन लागले त्यामुळंच. फुल बनवते काय बघू, फुल बनवती होय. फुल बनवायला मग मी ही फुल बनवते आणि असलं कसलं फुल आहे? ती चांदणी काढली आम्ही हे का नाही वमडा. हे काय कापायला लागली होती ते मला फुल बनव मग ही चांदणी काढली आम्ही. हो का अशी हो का अशी होय अगं. हे काय कापू का हो मला बघा पपई खायची. ओके. ओके मग अशी कलिंगड खापलं. काय होतंय तुला? अयो बी काय नाही होतंय? निघलं का गावरान पपई मध्येच बी निघतात बरं का. मग काय मग काय? कसला भारी यायला लागला. हिला का खोकला लागतोय मामी? तुक 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 तुक. काय तुका काय वमडा थांब नको खाऊ तसं काय पण मी देते थांब. नाही चांगले ते. हा धरा बघा खावा. हा धर 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 धर. मग अशी कलिंगड खाल्लं, आता पपई खात्यात. तू पोपळच लागेल का काय टाकल्या त्याला खाऊ दे आधी, त्याला खाऊ दे. चिंचा खाल्ल्या का रे? दिली का? खाऊ दे म्हणतो. अहो त्यांनी खिशात भरल्या चिंचा. चालतं का? मी काय म्हणते या ओमडा ओम्या देव बापाला गेलता ना पाय पडा रात्री. गेलता का? पाऊस होता का तिकडं? नाही हे तुला पाऊस आलता का? होय काय म्हणला मग देवाला? तर नीट खाकी, नीट खाकी जरा, नीट खाकी. मी बघ किती कसं करतोय. इकडे बसला बघा पप्पा झोपेतून उठल्या तर. मामा रात्री ऑर्केस्ट्रा बघायला गेला. मामा रात्री ऑर्केस्ट्रा बघायला गेलं तर त्यामुळे झोपलेत बघा मामा घरात. का हो? टरकालाचा विषय सांग. वार का वार तुम्ही पोचले होतात ना तेव्हा. लय पाऊस इथं पण. मला टेन्शन आलं म्हणलं ही कुठे आहेत काय माहिती. फोन केला तुला तू म्हणली आता इतक्यात घरी आले म्हणलं बरं झालं. वाऱ्या कावराच्या आधी हो की झाड नुसती अशी लावायची ना हा. मी पण सांगितलं की आईला फोन करून म्हणलं भावडा यायचं म्हणतो या त्याला थांबून घे म्हणलं. लेकरं बाळ आहेत एकटा असतं तर काय अडचण नव्हती पण लेकरं आहेत भावड्या झोपलाय आहे ना. हळूहळू दम मला नका मी नाही खात. तोंड भरलं कपडे भरले नाक पण भरलं सगळंच भरलं. तर बघा आता विषय म्हणजे ना आता आम्ही पपई हे खाणार आणि आराम करणार. आराम करणार आणि संध्याकाळी निवांत बाळमामा जाणार आहे ना ऊन उतरल्यावर. तुक 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 खुकती तरी बी खाते. आईना पप्पा यायला लागलेत बघा. आता आईचा फोन आलता म्हणले ताई काय करते म्हणलं काय नाही आई बसली आराम करते. ही आली काही विचारलं गावरान आहे ना बी ठेवावं लागतं ओम्याव. शेंगाचं पण दिलं ते. हा का शेवगा आलाय की आपल्या शेंगा आलेत की. तू काय केलं हॉस्पिटल मध्ये इतके दिवस? ध्यानातच नाही आता हॉस्पिटल मध्ये इतके दिवस काय केलं होतं? काय खाल्लं? सलाईन पेला का? वरण वरण भात खाल्लं का? सलाईन पेला का? सलाईन पेला का? दवाखान्यात तू वरण भात खायला गेलता. हा हा म्हणतोय. भारी खाल्ले काय खाल्ले का? ती त्याला दुसरी. तिला हा तेच की माझ्यासाठीच म्हणलं. तक तक कशी खोकते. होय र काल पोपळला गेलता काय केलं आजीकडे जाऊन? देवाला गेलता का? सुट्टीला जाय की काय म्हणलं देवाला? तू नको म्हणते खाय नंतर. काय म्हणला? बरं होऊ दे म्हणला का मला? आणि काय म्हणलं नाही हो? सुखाचं ठेव म्हणायचं देवाला पाय पडला ना म्हणायचं सुखाचं ठेव देवा. होय नाही होय म्हणला का आला का म्हणायचं असतं की राहिलं की काय ते राहिलं की